माननीय मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासून जी भूमिका घेतली की आरक्षण द्यावं आणि या बाबतीत सुरुवातीला त्यांनी उपोषण सुरू केलं। हा प्रश्न सोडविण्यासाठी ज्या पद्धतीनं सरकारने प्रयत्न करायला पाहिजे होते ते योग्य प्रयत्न न केल्याने आजचा हा दिवस उगवलेला आहे। जरांगे पाटलांनी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे वेळोवेळ 30 दिवसाची मुदत 20 दिवसाची मुदत वाढवत दिली आणि राज्य सरकारने चुकीच्या दिशेने हे आंदोलन हाताळलं। त्याचा परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागतोय। जरांगे पाटलांनी समर्पित आणि त्यागाच्या भावनेनं एका मुद्द्यावरती प्रामाणिकपणानं प्राणांतिक उपोषण केलं आणि म्हणून सर्वसामान्य माणसं केवळ मराठा नव्हे तर बहुजन समाजातले इतर समाजातले पक्ष लोक सुद्धा आज या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आहेत। मुद्दा आरक्षणाचा एखाद्या वेळेस वादाचा भेदाचा ज्याच्या त्याच्या नजरेत असेल, पण एक सामान्य माणूस जेव्हा आपल्या समाजाच्या मुद्द्यावरती प्रामाणिक भूमिका घेतो त्यावेळेस सरकारने ह्या भावनांची दखल घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही आणि आज त्याचा परिणाम म्हणून आज लाखोच्या संख्येनं आज मुंबईच्या दिशेने निघतात। हे सरकारचं अपयश आहे। नक्कीच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।